फॉर्च्युनर साठी एक गट पासला याच्या प्लस फायनलला मानाचा चांदीची गादा पण झाली म्हणजे एवढं तालुक्यातच नाव झालं. आणि हे भुजंग ड्रायव्हर वाडग्याचे स्पेशल ड्रायव्हर वाडग्या ग्रुप पण टॉपवर आहे सध्या चर्चेत वाचलो आपल्या भागात चर्चा वाचलो टॉपवर आहे. आपल्या वैजापूरचं नाव रोशन करत होतो पवन आणि आतापर्यंत सगळ्या टॉपच्या गाड्या ठोकल्या आम्ही. आतापर्यंत बेकार बोलायला तर नाहीच. नाही हिंद केसरी महाराष्ट्र केसरी माना कारण की नाशिक जिल्हा येवला तालुका कोणीच ठेवले नाही. ज्या मैदानात 4-4 घंटे गाडी उभी राहायची ताणत नव्हती कोणाची गाडी टाकायची. मी म्हणतो ना आमच्या 3 पिढ्यापासून आमच्या घरात टांग्याचा नाद आहे. नमस्कार आदाब राम राम जय शिवराय जय भीम मित्रांनो. तर आपण आज आलोय नगरसूल या ठिकाणी. इथं ओपन डिपॉझिट अड्डा चांगली दर गुरुवारी इथं ओपन डिपॉझिट अड्डा असतो नगरसूल मध्ये. तर आता भाऊंच्या घोड्याबद्दल आपण चर्चा करूया. भाऊ कुठले तुम्ही? लवित कुठं आलंय? हे येवला तालुक्यात नगरसूल पासून 4 किलोमीटर पुढे आहे. नगरसूल पासून 4 किलोमीटर पुढे. तुमचं पूर्ण नाव? घाशीराम कपूरचंद परदेशी. हा घोडा आहे तुमचा? हा. काय नाव घोड्याचं? कृष्णा. किती मैदान मारले त्यांनी? मैदान आता झालं 2 वर्ष झाले घोडा आम्हाला आमच्याकडे येऊन. 2.5 वर्ष आता 2.5 वर्ष चालू आहे. 2.5 वर्ष. हा आतापर्यंत सगळ्या टॉपच्या गाड्या ठोकल्या आम्ही. आतापर्यंत बेकार बोलायला तर नाहीच. नाही मैदानात ज्या मैदानात गेलो त्या मैदानात गुलाल. ज्या मैदानात गेले त्या मैदानात गुलालच काय हिंद केसरी महाराष्ट्र केसरी माना कारण की नाशिक जिल्हा येवला तालुका कोणीच ठेवले नाही. ज्या खेळायच्या सगळ्या खेळवून टाकल्या. संभाजीनगर मध्ये सुद्धा येऊन गाड्या खेळलो आम्ही बऱ्याचशा चांगल्या टॉपच्या गाड्या. आता पण जिंकणार आता मैदान मारणारच. हो का? कधी घेतला होता त्याला 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाले. कुठून घेतला होता? शिरसगाव संभाजीनगर पाशी शिरसगाव सलबतपूर शिरसगावचं. बैल बी तुमच्याकडे? हा बैल बी. किती महिन्याचा होता तेव्हा घेतला तेव्हा तो 2 दात होता आम्ही घेतला त्या टायमाला. 2 दात? हा साधारण 4-1 वर्षाचा असेल 3-4 वर्षाचा. नाही एवढा नव्हता तरी 3 वर्षाचा. 3 वर्षाचा. आता किती वय आहे त्याचं? आता ते 3 वर्ष 2.5 वर्ष झाले. 5 वर्षाच्या धारायचा आपण. मैदान भरपूर मारले आणि एक नंबर शेअर एक नंबरच राहिलेला आहे. कधी पहिल्यापासून आमचा खेळ 1 नंबरातच राहतो. पहिले बी माझ्याकडे अक्षय म्हणून घोडा होता. जर्सी बैल पळायचा त्याच्या सोबतीला. मैदानात 4-4 घंटे गाडी उभी राहायची ताणत नव्हती कोणाची गाडी टाकायची. लोक असे पाहत राहायचे अशी गाडी पळायची. आमच्या 3 पिढ्यापासून खेळ आहे. माझे वडील स्वतः गाडी हाकायचे जाकी होते. वडिलांनंतर मी गाडी हाकायचं शिकलो. आता मुलगा आहे हा फक्त सुट्टी मेकर आहे. याला गाडी हाकलू देत नाही एकटा असल्यामुळं. आता तुम्ही स्वतःच हाकणार का? नाही सर आमचा पाहुणा आहे वैजापूरचा भुजंग ड्रायव्हर मित्रच आहे ना. हा भुजाभाऊ राहते गाडी हाकायला. पंकज भाऊ राजपूत हे आमच्या म्हणजे याच्यातले हा सगळं त्यांच्याच नेतृत्वाखाली पंकज राजपूत त्यांच्याच नेतृत्वाखाली सगळं चालतं. घेऊन देणार आम्हाला ते दोघं भाऊ सुरेश भाऊ पाका भाऊ ते आमच्या आत्याची मुलं आहे. त्यांनीच घोडा घेऊन दिलेला आहे आम्हाला. ते गंगापूरचे मागच्या वेळेस मी मुलाखत घेतली. हा ते ना आत्याची मुलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं हा घोडा तुम्हाला घ्यावा लागल आणि घोडा आमचं नाव करून घ्यावं लागेल तर कमीच भेटतो. आम्ही असे चोरासारखं जाऊन उभं राहिलो होतो. आम्हाला लसकं ताग्यातलं काहीच कळत नाही. त्यांनीच यावर केला त्यांनीच घोडा घेऊन दिला. आम्ही डोळ्यांनी बघितलेला सुद्धा नव्हता कसा पळतो काय पळतो पण खरोखर वस्तू घेऊन दिली त्यांनी. त्यांचं नाव आम्ही मागही घेतो पुढेही घेतो तर खरोखर वस्तू दिली. नाव घ्यायसारखी वस्तू दिली त्यांनी. सुरेश प्रकाश. हा सर्व्हिस प्रकाश त्यांनी घेऊन दिला. तेच हाकायचे. त्याला सुरुवातच त्यांच्या हाताखाली झाली. त्यांनी शिकवलेलं सुरेश भाऊनी शिकवलेला आहे घोडा. आता कोणासोबत आहे? आता आहे ना आम्हाला त्र्यंबकची गाडी लागली. नाशिक त्र्यंबकची घोडा आहे आणि बैल राहता पिंपळचे. आमची गाडी बॅनरवर लागलेली आहे. ओपन मध्ये नाही आमची आधीच लागलेली आहे बॅनरवर. काय नाव आहे त्यांचं? नाव नाही सांगता यायचं. त्र्यंबकेश्वरची गाडी आहे. गाव ते माणसांचं नाव नाही सांगता यायचं कारण की त्यांचा आमचा आज पहिल्यांदाच सामना होतोय. तुम्हाला हा नाद कधीपासून लागला? मी म्हणतो ना आमच्या 3 पिढ्यापासून आमच्या घरात तांग्याचा नाद आहे. 3री पिढी. हा आमच्या आजोबाला नाद होता. वडिलांना होता. वडील जॉकी होते. वडिलांनंतर मी स्वतः जॉकी होतो. आपला पहिला घोडा अक्षा म्हणून घोडा घेतला होता. काही नाही 14,000चा घोडा होता. पण तुम्हाला सांगतो 3 घंटे गाडी मैदानात 3 ते 4 घंटे गाडी मैदानात थांबायची. हा असा घोडा होता. बरं चला आता या शर्यतीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय. मित्रांनो हा मॅटर पंकज सेठ राजपूत यांचा आणि हे भुजंग ड्रायव्हर वाडग्याचे स्पेशल ड्रायव्हर
वाडग्या ग्रुप. हे मॅटरची सुट्टी मेकर आयुष भाऊ. आयुष भाऊ बोला, आपल्या मॅटर बद्दल काहीतरी सांगा आम्हाला. मॅटर काय, आमची नवीन खरेदी पंकज शेठ राजपूत यांची. नवीन खरेदी काही हो, पण टॉपवर आहे सध्या. सध्या चर्चेत आहे वासरू, आपल्या भागात चर्चा आहे वासराची. 18 महिन्याचं वासरू आहे, सध्या टॉपला पळत आहे. किती दिवस झाले घेऊन याला? त्याला घेऊन सरासरी 3 महिने झाले असेल. 3 महिने. हो, कुठून घेतलं होतं? नांदगाव भागातून घेतलंय. नांदगाव. आता कोणासोबत यायची? आजला इच्छा घोड्यात आणलंय, पब्लिकने पळत वासरू. मग आता घोड्यासोबत आज घोड्यात पळत. आणि समोरची पार्टी कुठली? समोरची पार्टी जोड त्र्यंबकेश्वरची गाडी जोड आहे आम्हाला. त्र्यंबकेश्वरची. हा, तीच आता तुम्हाला विचारलं. हो. बर, अजून किती बैल? बैल अजून धावणीला अजून 5 बैल आहे. 5 बैल आहे. हो, आणि घोडा आहे एक, पवन. पवन. टॉपवर आहे, आपल्या वैजापूरचं नाव रोशन करतो तो पवन. आणि मॅटर सध्या फॉर्म मध्येच आहे. हो, याला अजून मोठ्या मैदानात नाही नेलं. मोठ्या मैदान अजून वासरू आहे ना, 18 महिन्याचं वासरू आहे. इकडं अजून म्हणजे आदत आता आहे. इकडं फॉर्च्युनरचं मैदान होतं, आदतच होतं ना तिथं. पण अजून नाही ना वासराला, जेव्हा कसेल तेव्हा आपण मोठ्या मैदानात काढू वासरू. आता सध्या नाही. टप्प्याटप्प्याने हाकल्यावर वासरू काम देईल. हा, मुलाला तर आमच्या सर्वांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कुठला आहे भाऊ घोडा? नांदे सरचा. नांदे सरचा. काय नाव घोड्याचं? रामा. रामा. किती मैदान किती मारली? 8-10 मैदान झाले आतापर्यंत. कधी घेतला होता? त्याला मग 4-1 महिने झाले त्याला. किती जाते आता? आता ते अजून 10 महिने तशी. कोणासोबत आहे आता? नाही अजून तर काही जोड नाही झाला. जोड नाही झाली? नाही. मग अजून ठरवलं नाही? अजून गाड्या लागतील ना, गाड्या आल्यावर जोड लागेल. मोठं मैदान कुठं मारले? मोठं मैदान आमचं बैला तिकडे आत्ताच झालेलं, श्रीनाथ केसरी तिकडे मारलंय. श्रीनाथ केसरी. वादळ वादळ नावाचा बैल तुमच्याकडे बैल 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 पण आहे. किती बैल? बैल मस्त आमचे ग्रुप मध्ये मस्त 10-12 बैल आहे पुरे. 10-12. सगळ्यात मोठा वासरू आहे वादळ. म्हणजे 2 व्हीलर भेटली. हा, फायनलचा मानकरी झाला 8 नंबरचा तिथं. 8 नंबरचा मानकरी फॉर्च्युनर साठी. फॉर्च्युनर साठी एक गट पासला याच्या 8 नंबरला युनिकॉर्न झाली त्याची. फायनलला मानाचा चांदीची गादा पण झाली. म्हणजे गावातलं नाव कमवलं तुम्ही. हा, गावचं नाव म्हणजे एवढं तालुक्यातच नाव झालं पूर्ण. आम्ही संभाजीनगरची. अच्छा, मग तुमच्या संभाजीनगरच्याच लखांनीच फॉर्च्युनर. संभाजीनगरचं नाव त्यांनी केलं. हा, हे आमचं आताशी छोटा वासरू आहे, त्याच्या मानाने त्याला स्वतःच्या गाड्यात स्वतःच्या जीवावर पळालं तिथे. बरं, चला आत्ताच्या मैदानासाठी गुलालात राहा तुमचा रामा. आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.